तशी मोठी बातमी समोर येतेय। आमदाराच्या गाडीची पोलिसांकडून स्वच्छता करण्यात आली आहे। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस धुत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। गायकवाडांच्या कार्यालयाबाहेरचा हा प्रकार आहे। माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय आणि या पोस्टमधून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा सपकाळांचा सवाल पाहायला मिळतोय। आमदारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची नियुक्ती होते, मात्र पोलिसांवरती अशा पद्धतीने गाडी पुसण्याची वेळ येते, यावरून हा टोला लगावण्यात आलाय। आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी धुतानाचं जे चित्र बघितलं, हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय। सदरक्षणार्थ खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय आहे, तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनाचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं। मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारी सारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती, भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत, त्यांची खाजगी गाडी धुतात आहे। हा जो पोलिसांच्या खाकी वर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे आपल्या सोबत आहेत। अमोल, नेमका हा काय प्रकार आहे आणि गेल्या किती काळापासून हे सगळं असंच सुरू आहे? नक्कीच हे बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आहे संजय गायकवाड यांचं खासगी जे वाहन आहे ते कार्यालयासमोर उभं असताना एक पोलीस कर्मचारी हे वाहन धुताना आपल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। काँग्रेसचे जे माजी आमदार आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर व्हायरल केला आणि त्यावर कॅप्शन सुद्धा लिहिलं की अशा प्रकारचं पोलीस हे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने आमदारांसोबत असतात, मात्र अशा प्रकारचे खासगी वाहनांची साफसफाई करताना दिसून येते। कुठतरी महाराष्ट्राच्या या प्रशासनाला शोभण्यासारखं नाही, अशा प्रकारची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून या पोलीस कर्मचाऱ्यावर टीका होत आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सुद्धा यावेळी केलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमोल।